इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। जलगांव शहर के तांबापुरा इलाके में आज 9 नवंबर की दोपहर 3 बजे मैरून तालाब के जेके पार्क के नजदीक मैदान में क्रिकेट खेलने को लेकर हुआ मामूली विवाद के बाद दो गुटों के बीच हिंसक पथराव हुआ। क्रिकेट के मैदान पर हुई बहस से शुरुआत विवाद बढ़ते बढ़ते घर तक पहुंच गया। घटना की सूचना मिलने पर एमआईडीसी के जवान मौके पर पहुंचे और मामले को शांत किया। पुलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, उप विभागीय पुलिस अधिकारी नितिन गनापुरे, एमआईडीसी पुलिस निरीक्षक बबन अवार्ड, एलसीबी पुलिस निरीक्षक राहुल गायकवाड़ मौके पर पहुंचे और हालात को काबू में किया। इलाके में पुलिस सुरक्षा बढ़ा दी गई है। बताया जा रहा है कि पथराव से कुछ घरों को मामूली नुकसान पहुंचा है। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि वो अफवाहों पर ध्यान न दे। इलाके में भारी पुलिस बल तैनात कर दिया गया है। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चॅनल को लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करें। दगडफेक झाल्याची घटना सांगितली जाते। नक्की काय घटना आहे, कारण काय आहे, काय कारवाई करतायत पोलीस? आज दुपारच्या वेळेस मेरून तलावाच्या खाली जो जेके पार्क आहे त्या ठिकाणी क्रिकेटची मॅच दर रविवारी खेळली जाते। त्यामध्ये वाद होऊन त्या मॅच संपल्यानंतर ते मुलं घरी आल्यानंतर दगडफेक झालेली आहे। दोन गटात वाद झाला आहे। हो, आणि यामध्ये आतापर्यंत कोणी जखमी झालं किंवा काय? अजून कोणी जखमी झाल्याचं अजून काही तशी माहिती मिळालेली नाही। नागरिकांना काय आव्हान असणार आहे आपलं? नागरिकांना आव्हान आहे, कोणताही गैरसमज करून घेऊ नये। सर्व सुरळीत चालू आहे। ते जे मुलांचे वाद झालेले आहेत ते दर रविवारी एकमेकांसोबत क्रिकेटची मॅच खेळत असतात, त्यामुळे त्यांच्यात किरकोळ वाद आहे आणि असं कोणतंही जाती आणि धार्मिक दंगल नाहीये। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगडांचा खच पडलेला दिसतो आहे। लोक घाबरलेली आहेत। पोलीस यंत्रणा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। सुरक्षेसाठी आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे आणि लोकांनी या संदर्भात कोणतेही घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये। अगदी सर्व दुकान आणि सगळे व्यवस्था चालू आहे। तर दगडफेकीत काय घरांचं पण नुकसान झालं आहे? अजून पाहणी करून मी आपल्याला त्याबाबत माहिती देतो।